गोळा करायचा आहे। तर इथे गोळा करून घेतलेला आहे। हे गोळा करून घेतल्यानंतर आपण हे झाकून ठेवायचं आहे। हे जे सुगड गोळा करून घेतलेले ते संक्रांतीला आपण हळदी कुंकू केल्यानंतर हे व्यवस्थित झाकून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं आणि किंक्रातीला हे काढायचं नाही। किंक्रातीच्या दुसऱ्या दिवशी आपण हे काढणार आहोत। तर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रात असं म्हटलं जातं। तर दुसऱ्या दिवशी आपण ही संक्रांत असते, ही याला संक्रांत म्हटलं जातं आमच्याकडे। तर ही सुगड ही पाहायची नसते असं म्हटलं जातं। संक्रांतीचं तोंड पाहू नये किंक्रातीच्या दिवशी असं म्हटलं जातं। तर त्या दिवशी तुम्ही हे संक्रांत पाहायची नाही। याच्यावर कपडा ठेवून तुम्ही हे झाकून ठेवायचंय। थांबा मी तुम्हाला करून दाखवते। तर असं आपण हे झाकून ठेवायचंय। तर एक दिवस हे असंच राहणार आहे। तर व्यवस्थित आपण एका साईडला असं झाकून ठेवलं तरीही चालेल, जेणेकरून कोणाचा धक्का लागणार नाही असं आपण झाकून ठेवायचं। किंक्राती दिवशी याचं तोंड बघायचं नाही, शिवाय आपलं वाण उघडं पडू नये असं म्हटलं जातं, त्यासाठीही असं अशा पद्धतीने झाकायचं।